नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. दररोजचा धावपळीच्या जीवनातून आपण 1-2 दिवस जरा बाहेर काढलेत. फॅमिली सोबत फिरायला चाललोय. आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हे आपली पूर्ण फॅमिली बघा सोबत. सोनू हाय कर माग. त्यामुळे आपण दररोज म्हणजे नाही का धावपळीच्या जीवनामध्ये काम काम घर काम घर काम घर. बरं हाय, हे आमचं बदक आहे, लहान बदक. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून आम्ही 2 दिवस आमच्या वाईफ साठी काढलेत. कारण त्यांची कंप्लेंट असते की बाबा तुम्ही कुठे फिरायला नेत नाही. तर आम्ही डायरेक्ट चाललोय महाबळेश्वरला. आम्ही गेला नाही, डायरेक्ट महाबळेश्वरला चाललोय 2 दिवसाच्या ट्रिप साठी. त्यामुळं आणि आमच्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये जे होते आपले कांद्याचे दाजी, ते पण आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपलं फुल एन्जॉय होणार, फुल धमाल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, म्हणजे आमचं एन्जॉय भेटेल. हे काय रे पता, काय बोलायचं का तुला? ब्लॉग कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. ओके, टेक केअर. भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र. आम्ही थांबलोय आता नाश्ता करायला ह्यांच्या गावी, आमच्या गावी. काय बोलायचंय का? मस्त ते एखादं एक्स्ट्रा टेबल करू आपण त्यांना. मी तेच बोलले, जॉईन करून घेतो मिसळ काय खाणार? मिसळ वडा आहे, नाही तर वडा आहे ना? ओके, वडा सामान नाही, बटाटा वडे. बस बरं, बसा तुम्ही आपण चिपवायचे का 2 टेबल? ब्लॉग आहे हा, सगळं करायचं असते. हा बोला, असं बोला. मी सुद्धा पब्लिकला पण लय दादा गुणाचं दिसतो. हा बोल ना. आपण कोणाची वाट बघतोय सांगा? आम्ही वाट बघतोय नवीन लग्न झालेल्या कपलची. ते गेलेत चहा प्यायला. येतात थोड्या वेळात. आम्ही चहा प्यायला. आपणच आता चहा नाश्ता सगळं केले. ते मेडिकलला गेले. अजून सांगायची गरज होती का? मग विचारताल ना, तुम्हाला सोडून कस काय चहा प्यायला गेले ते? त्यांचं मन झालं म्हणून गेले. पहिले इथे राहत होते बॅचलर मध्ये. हा, आता ते दाखवतात त्यांची रूम. त्यांची रूम दाखवतात त्यांच्या वाईफला किंवा इथे राहत होतो मी मी. इथे राहत होतो, माझं बालपण इथे गेलंय. आलेत वाटतंय. नाही आले, कधी येतात काय माहिती. अजून आम्हाला पोहोचायला भरपूर वेळ आहे, 1.5 तास आहे. म्हणून आमचा नसा टाइमपास चाललाय. जे प्लॅन केलं ते केलं, झाला नाही. पण आता जातो आम्ही. प्लीज कंटिन्यू. फायनली आम्ही पोहोचलोय. आता विला बघतोय कसा आहे, छान आहे का? पण भारी तर वाटतंय. हे बघ, आम्ही पूर्ण आतला विला तुम्हाला शूट करून दाखवते कसा आहे काय आहे. घे ना, घे, ये ना, ये ये. हे बघा, विला एक्साइटेड आहे. मला पूर्ण विलाची ना एक टूर बनवते मस्त छान. बघून घ्या, खूप छान आहे, खूप छान आहे. मला तर खूप आवडलाय. व्ह्यू पण मस्त आहे बघ ना. चला, आम्ही पण टूर करतेच आहे. हे एक बेडरूम आहे. कोणाला पाहिजे हा बेडरूम? चूज करा बर का बेडरूम, कोणता कोणाला पाहिजे तर. ते मेन आहे. कुठं म्हणजे आम्ही तिकडे घेऊ का? अरे वा, किती हुशार आहेत. भारी भारी वाले बेडरूम चूज केलेत राव लोकांनी, आणि आम्हाला तिथे दिले. सगळ्याला तेच आहे. नाही मध्ये तुला वाव. हे बघ, आम्हाला आल्या आल्या गौतम बुद्धांचं दर्शन झालंय. एवढं भारी आणि फ्रेश. सगळ्यांनी सांगायचं कसं वाटतंय. स्टार्टिंग आले भारी वाटते. नीट व्यवस्थित सांग. चल
खूप भारी वाटतं आम्हाला. बस कुठे गेले तुषार भाऊ तुषार भाऊ थांबा, तुम्ही कुठं पळताय? चला फिलिंग्स व्यक्त करा. खूप भारी वाटतंय. फर्स्ट टाइम आलोय. मस्त गेलाय. बॅकग्राऊंड पण मस्त आहे आणि आमचं पाणी पण मस्त आहे. डायरेक्ट उडी मारायची पाण्यात. या दोघांना विचारू आपण कसं वाटतंय. दाजी कसं वाटतंय? म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज होते हे सगळं. पहिली गोष्ट तर मला असं वाटलं की काय नाही आपल्याला फिरायला म्हणून जायचंय, पण इथं आल्यावर आता वाटतंय की पहिले इथं थांबून घ्या नंतर फिरायला जावा. कुठे गेले आमचे हे? तुला दिसत ना समोर मी. कसं वाटतंय? एकदम मस्त आहे. वातावरण टाईट आहे पूर्ण. मित्रांनो तुम्ही पण नाही का असं वेळ काढून फॅमिली सोबत वाईफ सोबत फिरायला जावा, जेणेकरून त्यांना पण बरं वाटतं आणि तुम्ही पण थोडंसं चिल होणार. त्यामुळे आम्ही पण आता मस्त एन्जॉय करू, फ्रेश होऊ आणि एक महाबळेश्वर. वर्षभर तुमच्या बायका टोमणे देणार नाहीत, कुठे घेऊन जात नाहीत म्हणून. हा तेवढं आहे. टोमण्या खाण्यापेक्षा असेल ना, टोमण्या खायचं नसेल तर घेऊन जावा. काय नाही हो, खर्च होतो एकदा, वापस काढतात रिकॉर्ड करतात. हे दिवस वापस येत नाही. आम्ही जो डिसिजन घेतला ना ठीक आहे, एका वर्षामध्ये एकदा घेतला पण चांगला घेतला. चांगला घेतला. म्हणजे मान्य केलं तुम्ही की उशिरा घेतलाय पण चांगला घेतलाय. त्याला बाकीच्या गोष्टी नंतर.